हॅलो एव्हरीवन, पेरिमीटर अँड एरिया त्यामध्ये प्रॅक्टिस सेट 46 आज आपण सॉल्व करणार आहोत. फर्स्ट क्वेश्चन आहे, अ पेज ऑफ अ कॅलेंडर इज 45 सेंटीमीटर लॉंग अँड 26 सेंटीमीटर विथ. व्हॉट इज इट्स एरिया? कॅलेंडर बघितलं असेल, कॅलेंडरचं पेज जे आहे ते रेक्टँग्युलर शेपचं असतं आणि त्याची लेंथ जी आहे ती आपल्याला 45 सेंटीमीटर दिली आहे आणि त्यानंतर 26 त्याची विड्थ दिलेली आहे. तर आपल्याला काढायचं आहे इकडे त्याचा एरिया. व्हॉट इज द एरिया असं आपल्याला क्वेश्चन इथे विचारलेला आहे. चला सॉल्व करूया. रेक्टँगल शेपचा हा पेज आहे, त्याची लेंथ जी आहे ती आपल्याला 45 सेंटीमीटर दिली आहे. त्यानंतर इकडे आपण त्याची ब्रीथ जी आहे ती 26 सेंटीमीटर राईट केलेली आहे. आता आपण त्याचा एरिया फाइंड आउट करूया. एरिया ऑफ पेज इज इक्वल टू लेंथ मल्टिप्लाय ब्रीथ. म्हणजेच रेक्टँग्युलरचा फॉर्म्युला जो आहे तोच आपण इथे यूज करणार आहोत. रेक्टँगलचा एरिया फाइंड आउट करण्यासाठी आपण काय करतो, एल मल्टिप्लाय ब्रीथ, लेंथ मल्टिप्लाय ब्रीथ यूज करतो. तोच फॉर्म्युला आपण इथे राईट केलेला आहे. चला व्हॅल्यू पुट करूया. आता लेंथ किती आहे आपली 45 सेंटीमीटर. त्यानंतर विड्थ दिलेली आहे ती आहे 26 सेंटीमीटर. राईट करून घेतली, दोघांचं मल्टिप्लाय केलं. हे पहा इकडे आपण मल्टिप्लाय रफमध्ये करून घेतलेलं आहे. 45 मल्टिप्लाय 26. तर याचा आन्सर आपल्याला भेटलेला आहे पहा इथे 1170. तर एरिया ऑफ अ कॅलेंडर पेज इज 1170 स्क्वेअर सेंटीमीटर. तर सेकंड क्वेश्चन आपल्याला इथे दिलेला आहे, व्हॉट इज द एरिया ऑफ ट्रिअँगल विथ बेस 4.8 सेंटीमीटर अँड हाईट 3.6 सेंटीमीटर. तर एक ट्रिअँगल आहे, त्याचा एरिया आपल्याला फाइंड आउट करायला सांगितलेला आहे आणि त्याचे बेस आपल्याला 4.8 दिला आहे आणि त्यानंतर हाईट आपल्याला 3.6 सेंटीमीटर दिलेली आहे. ट्रिअँगलची बेस आपल्याला 4.8 आहे आणि इकडे हाईट जी आहे 3.6 आहे आणि याचा एरिया आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. तर एरियाचा फॉर्म्युला आपण राईट करूया. एरिया ऑफ ट्रिअँगल इज इक्वल टू 1/2 बेस इंटू हाईट. ठीक आहे, हा फॉर्म्युल्यामध्ये आता आपल्या व्हॅल्यू पुट करूया. 1/2 ॲज इट इज मल्टिप्लाय, इथे काय आहे बेस आपला 4.8 राईट केला, 3.6 इथे हाईट आहे ती राईट केली आणि या दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं. तर इथे पहा, इथे आपण मल्टिप्लाय करून घेतलेलं आहे 2.4 मल्टिप्लाय 3.6. तर त्याचा आन्सर आपल्याला इथे भेटलेला आहे 864 आणि आपल्याला इथे पॉईंट द्यायचा, डेसिमल पॉईंट द्यायचा आहे. तर डेसिमल पॉईंटच्या पुढे किती नंबर आहेत ते काउंट करूया. हा 4 एक आहे आणि 6. ठीक आहे, बरोबर. तर 2 पॉईंट आहेत, मग तिथे 2 नंबर्स आहेत. तर 2 नंबर आपल्याला इकडे राईट साईडला सोडून आपल्याला इथे पॉईंट द्यायचा आहे. ठीक आहे, तर 8.64 स्क्वेअर सेंटीमीटर हे आपल्याला काय भेटलेलं आहे, एरिया ऑफ ट्रिअँगल. ठीक आहे, तर क्वेश्चन नंबर 3 आहे, व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ रेक्टँग्युलर प्लॉट ऑफ लँड 75.5 मीटर लॉंग अँड 30.5 मीटर ब्रॉड ॲट अ रेट ऑफ 1000 रुपीज पर स्क्वेअर मीटर. तर इथे आपल्याला सांगितलं आहे की एक रेक्टँग्युलर प्लॉट आहे, ठीक आहे, लँड आहे आणि त्याची आपल्याला लेंथ जी आहे ती किती दिली आहे 75.5 आणि त्याची आपल्याला ब्रॉड जी आहे ती आहे 30.5 मीटर दिलेली आहे आणि त्यांनी सांगितलं आहे की पर स्क्वेअरला 1000 रुपीज लागतात. तर असे आपल्याला पूर्ण प्लॉटचा जो एरिया निघणार आहे त्यासाठी आपल्याला किती रुपीज लागतील ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. हा आहे पहा आपला प्लॉट आणि प्लॉटची आपल्याला इथे काय दिलेली आहे हे पहा 75.5 ही आपल्याला लेंथ दिलेली आहे आणि 30.5 मीटर आपल्याला इथे ब्रीथ दिलेली आहे. तर एरिया ऑफ रेक्टँग्युलर प्लॉट, एरिया आपल्याला रेक्टँग्युलर प्लॉटचा काढायचा आहे. रेक्टँग्युलरचा एरियाचा फॉर्म्युला आपण राईट करूया, एल मल्टिप्लाय ब्रीथ. तर आपल्याकडे लेंथ आहे आणि ब्रीथसुद्धा आहे, दोन्ही पण आपण इथे पुट केलेले आहेत. त्यानंतर ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन आपल्याला करायचं आहे. इथे पहा इथं केलेलं आहे मी 75.5 इंटू 30.5. तर यांचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर ॲन्सर आपल्याला भेटतं इथे 1302.75. तर जे आपलं आन्सर आलं होतं त्या आन्सरला आपण डेसिमल पॉईंटच्या पुढे जेवढे नंबर आहेत ते इकडे राईट साईडला सोडून इकडे पॉईंट दिला. तर 2302.75 हा आपला काय भेटलेला आहे, एरिया भेटलेला आहे. ठीक, एरिया ऑफ प्लॉट इज इक्वल टू 2302.75 स्क्वेअर मीटर. ठीक आहे, आपल्याला मीटरमध्ये दिलेले आहे तर इथे आपण मीटरमध्ये राईट केलेलं आहे. ठीक आहे, आता इथे आपल्याला काय सांगितलं होतं, रेट ऑफ अ पर स्क्वेअर, एका स्क्वेअरसाठी आपल्याला किती 1000 रुपीज लागणार आहेत. इथे थोडंसं खिचडी झालं आहे, आय होप यू अंडरस्टँड. ठीक आहे, तर
गणित म्हटलं की थोडंफार इथे खिचडी होतेच. ठीक आहे, बघूया. व्हॅल्यू ऑफ अ रेक्टँग्युलर प्लॉट. तर आपल्याला व्हॅल्यू काढायची रेक्टँग्युलर प्लॉटसाठी किती लागेल, आपल्याला पैसे किती द्यावे लागतील. तर आपल्याला काय करावे लागेल, 1000 मल्टिप्लाय आपला जो एरिया आहे त्याच्याशी मल्टिप्लाय करावं लागेल. तर एरिया इथे राईट करून घेतला आहे 2300, 2.75. या दोघांचं मल्टिप्लिकेशन आपल्याला करायचं आहे. ठीक आहे, या दोघांचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर हे आपल्याकडे फक्त इकडे काय आहे, 0 आहेत. तर याचं मल्टिप्लाय करायचं काही अवघड नसतं. मोठा नंबर असेल तेवढा सोपा असतो. तर इथे 0 आहेत, तर आपण इकडे काय केलं, 3 0 ॲड केले याच्यामध्ये. जो आपला हा नंबर आहे तोच इथे राईट केला आणि त्यामध्ये 3 0 ॲड केले. ओके, त्यानंतर आपल्याकडे डेसिमल पॉईंटच्या पुढे किती नंबर आहेत, 1 2 डिजिट आहेत, बरोबर. तर इकडे 2 डिजिट सोडून आपल्याला राईट साईडला इथे डेसिमल पॉईंट द्यायचा आहे. झालं आपला आन्सर. ओके, तर आपल्याला किती रुपीज द्यावे लागतील, 23,02,750 रुपीज आपल्याला पे करावे लागतील. चला क्वेश्चन नंबर 4 बघूया. क्वेश्चन नंबर 4 आहे, ए रेक्टँग्युलर हॉल इज 12 meter long and 6 meter broad. Its flooring is to be made of a square tile of a side 30 centimeter. How many tiles will be fit in the entire hall? How many will be required if tiles of a side 15 centimeter were used? तर त्यांनी आपल्याला सांगितलं की एक रेक्टँग्युलर हॉल आहे आणि त्याची जी लेंथ आहे ती आहे 12 मीटर आणि ब्रिथ जी आहे ती 6 मीटर आहे. आणि जो फ्लोरिंग एरिया आहे तो कसा, फ्लोरिंग जे आहे आपलं, तर त्यामध्ये स्क्वेअर शेपच्या टाईल्स लावलेल्या आहेत आणि ती टाईल्स किती आहे, 30 सेंटीमीटरची एक टाईल आहे. तर ती टाईल्स किती बसतील त्या हॉलमध्ये, किती टाईल्स लागतील हे आपल्याला काढायचं आहे. चला, तर आपल्याला इथे ज्या व्हॅल्यू दिल्या होत्या, म्हणजे जे लेंथ दिलेली आहे रेक्टँग्युलर हॉलची आपल्याला लेंथ दिलेली आहे ती किती आहे, 12 मीटर दिलेली आहे. तर पहिले आपण तिला सेंटीमीटरमध्ये कन्वर्ट करूया. तर मल्टिप्लाय करूया 100ने, म्हणजे आपल्याला सेंटीमीटरमध्ये ती मिळेल. तर 12 मल्टिप्लाय 100 केले तर आपल्याला किती भेटले, 1200 इथे भेटलेले आहेत सेंटीमीटरमध्ये आपण कन्वर्ट केल्यानंतर. लेंथ ऑफ अ रेक्टँगल हॉल इज 1200 सेंटीमीटर. त्या ठीक आहे, त्यानंतर ब्रीथ आपल्याला काढायची आहे हॉलची, तर ती दिलेली आहे 6 मीटर. आता मीटरलाही सेंटीमीटरमध्ये कन्वर्ट करून घेतलं, 6 मीटर इंटू 100. तर इथे 600 सेंटीमीटर आपल्याला त्याची लेंथ भेटलेली आहे. तर आता आपल्याला काय काढायचं आहे, एरिया ऑफ रेक्टँग्युलर हॉल. तर हॉलचा एरिया आपण पहिले काढून घेऊया, त्यानंतर आपल्याला टाईल्सचा एरिया काढायचा आहे. ठीक आहे, तर इथे एरिया ऑफ रेक्टँग्युलर हॉल इज इक्वल टू लेंथ मल्टिप्लाय ब्रीथ, जो की आपला रेक्टँग्युलरचा फॉर्म्युला आहे तो. तर आपली लेंथ आहे 1200 सेंटीमीटर आणि त्यानंतर ब्रीथ आहे आपल्याकडे 600 सेंटीमीटर. ते आपण इथे राईट करून घेतलेले आहे. तर एरिया ऑफ हॉल इज इक्वल टू 7,20,000 रुपये सांगितलेलं आहे की या हॉलमध्ये, हा जो एवढ्या एरियाचा हॉल आहे त्या हॉलमध्ये आपल्या ह्या टाईल्स ज्या आहेत ज्याची जी लेंथ दिलेली आहे ती आहे 30 मीटरमध्ये आणि त्या आपल्याला लावायच्या आहेत त्या हॉलमध्ये. तर ते किती लागतील हे आपल्याला काढायचं आहे. तर आपण पहिले टाईल्सचा जो एरिया आहे तो फाइंड आउट करूया. ठीक आहे, एरिया ऑफ स्क्वेअर टाईल्स इज इक्वल टू स्क्वेअरचा फॉर्म्युला. एरिया काढण्यासाठी आपण स्क्वेअरचा जो फॉर्म्युला वापरतो, साईड इंटू साईड. तर इथे आपली साईड किती आहे, 30 आणि 30 मल्टिप्लाय केला तर एरिया ऑफ स्क्वेअर टाईल इज इक्वल टू 900 स्क्वेअर सेंटीमीटर. मध्ये हॉलचा जो एरिया त्यामध्ये अशा किती टाईल्स लागतील, तर त्यासाठी आपण इथे राईट करूया फॉर्म्युला. नंबर ऑफ स्क्वेअर टाईल्स रिक्वायर इज इक्वल टू एरिया ऑफ हॉल अपॉन एरिया ऑफ टाईल्स. तर एरिया ऑफ हॉल किती आहे इथे राईट करून घेतला आहे 7,20,000. ओके, त्यानंतर आपल्याला जी टाईल्स आहे ती किती एरियाची आहे, तिचा एरिया किती आहे 900. ठीक आहे, तर 900ने याला आपण काय केलेलं आहे, डिवाइड केलेलं आहे. तर डिवाइडला इथे 800 नंबर ऑफ स्क्वेअर टाईल्स रिक्वायर इज 800 टाईल्स. त्यानंतर अजून एक क्वेश्चन आपल्याला पुढे विचारलेला आहे पहा. त्यानंतर साईड ऑफ अ टाईल्स 15 सेंटीमीटर. जर त्या टाईल्सची एक साईड 15 सेंटीमीटरची लेंथ दिलेली असेल तर अशा प्रकारच्या किती टाईल्स लागतील.
तर एरिया ऑफ टाईल्स, आपण पहिला तिचा एरिया फाइंड आउट करूया. साईड इंटू साईड, एरिया ऑफ टाईल्स, साईड एरिया ऑफ टाईल्स इज इक्वल टू साईड मल्टिप्लाय साईड, 15 मल्टिप्लाय 15, 15 साईड आहे आपली. ओके, तर 15 इंटू 15 225 स्क्वेअर सेंटीमीटर. याचा एरिया फाइंड आउट केल्यानंतर आता पुन्हा आपल्याला काय करायचं आहे, तोच फॉर्म्युला राईट करायचा आहे. नंबर ऑफ टाईल्स रिक्वायर इज इक्वल टू एरिया ऑफ हॉल अपॉन एरिया ऑफ टाईल्स. ठीक आहे, तर इथे आपला हॉलचा एरिया किती आहे तो राईट केला. त्यानंतर त्याला एरिया ऑफ टाईल्स किती आहे 225, तो इथे राईट केला आणि याला डिवाइड केलेला आहे. तर ती भेटतं 3200 रुपीज. जर तुमच्या टाईल्सची लेंथची 15 सेंटीमीटर असेल तर तुम्हाला किती इथे लागणार आहे टाईल्स, 3200 टाईल्स लागतील. चला क्वेश्चन नंबर 5 बघूया. नंबर 5, फाइंड पेरिमीटर अँड एरिया ऑफ गार्डन विथ मेजर ॲज शोन इन अ फिगर अलॉंग साईड. तर इथे तुम्हाला फिगर दिली आहे आणि या फिगरची काय काढायला सांगितलेली आहे, पेरिमीटर अँड एरिया काढायचा आहे. तर पेरिमीटर पहिले आपल्याला राईट करूया. पेरिमीटर ऑफ अ गार्डन इज इक्वल टू किती साईड्स जे आहेत या फिगरच्या ते किती आहेत, 12 साईड्स आहेत आणि प्रत्येक साईडची जी लेंथ आहे ती दिलेली आहे आपल्याला 13 सेंटीमीटर. ओके, तर इथे आपण 13 इंटू 12 करूया. यांचे मल्टिप्लाय केल्यानंतर 156 मीटर आलेले आहे. जी लेंथ आहे ती आपल्याला मीटरमध्ये दिलेली आहे, त्यामुळे आन्सर आपला पेरिमीटरसुद्धा मीटरमध्ये इथे आलेले आहे. त्यानंतर आपल्याला हिचा एरिया काढायला सांगितलेला आहे. तर एरिया ऑफ वन पार्ट, तर ही जी फिगर आहे तिचे पहा किती पार्ट होतात. इथे या फिगरचे पार्ट केल्यानंतर इथे आपल्याला 1 2 3 4 आणि मिडल 5 पार्ट भेटतात. ओके, तर आता आपल्याला इथे पहिले वन पार्टचा एरिया आपण काढूया. तर एरिया ऑफ वन पार्ट इज इक्वल टू साईड इंटू साईड, कारण इथे आपल्याला स्क्वेअर शेप दिलेला आहे. प्रत्येक साईड इक्वल आहे म्हणजे ही कोणती फिगर आहे, स्क्वेअर आहे. तर स्क्वेअरचा एरियाचा फॉर्म्युला राईट करूया. साईड इंटू साईड, तर प्रत्येक साईड किती आहे 13, मग 13 इंटू 13 169 स्क्वेअर सेंटीमीटर. ओके, तर आता आपल्याला काय काढायचं आहे, पूर्ण गार्डनचा एरिया काढायचा आहे. तर आपल्याकडे अशा किती फिगर आहेत, आपण एका पार्टचा काढलेला आहे एरिया. आता 5 आहेत म्हणजे त्याला 5 ने मल्टिप्लाय करावं लागेल. एरिया ऑफ गार्डन इज इक्वल टू एरिया ऑफ अ स्क्वेअर. तर एरिया किती आहे आपला 169 एका फिगरचा एरिया आहे इंटू 5 केला तर आपल्याला 845 स्क्वेअर मीटर आन्सर भेटलेला आहे की पूर्ण गार्डनचा एरिया किती आहे त्या 845 स्क्वेअर मीटर. अशा रीतीने हा प्रॅक्टिस सेट संपलेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.